नमस्कार. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. अशा ओजस्वी आणि तेजस्वी शब्दात गोविंदाग्रजांनी ज्या प्रदेशाचे गौरवगान लिहिले त्या महाराष्ट्राचे हे हिरक महोत्सवी वर्ष. पाहता पाहता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येऊन 60 वर्षे झाली. एका प्रदेशाचा विचार करता 60 वर्षे हा तसा फार मोठा काळ नाही, परंतु तंत्रज्ञान युगात गुगल हा गुरु आणि विकिपीडिया हे विद्यापीठ मानत वावरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकंदरीत स्मृती स्वभावाचा विचार करता हा हिरक महोत्सवी महाराष्ट्र कोणाच्या आणि कोणत्या विचारधनाच्या बळावरती ताठ मानेने उभा आहे हे नीटपणे कळायला हवे. हा प्रदेश जसा दगडांचा आणि फुलांचा आहे तसाच विचार आणि विवेकाचाही आहे याची जाणीव त्यांना व्हायला हवी. या भावनेतून हिरक महोत्सवी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण करणाऱ्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर आह साळुंखे, डॉक्टर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे अशा सखोल अभ्यासातून आपले मूलभूत चिंतन मांडणाऱ्या विचारवंतांच्या निवडक विचारधनाचा परिचय तरुण पिढीला करून देण्याचा प्रयत्न कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून युवा मनवंतर या युट्यूब चॅनलवर आम्ही करत आहोत. याची सुरुवात प्रखर बुद्धिवादी दृष्टिकोनातून परखड पद्धतीने समाज जीवनातील महत्वपूर्ण विषयांची तर्ककठोर चिकित्सा करणारे अलौकिक प्रज्ञावंत नरहर कुरुंदकर यांच्या निवडक ग्रंथांच्या परिचयाने झाली आहे. परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी या मालिकेत आतापर्यंत शिवरात्र, जागर, हैदराबाद विमोचन आणि विसर्जन आणि छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य या 4 पुस्तकांचा परिचय मान्यवर अभ्यासकांनी करून दिलेला आहे. त्रिवेणी या महत्वाच्या असलेल्या परंतु काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या पुस्तकाचा परिचय आज आपणाला करून घ्यायचा आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर आहेत डॉक्टर दत्ता हरी होनराव, उदगीर. हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर येथे राज्यशास्त्र विभागात कार्यरत असलेले डॉक्टर दत्ता हरी होनराव हे नव्या पिढीतील महत्वाचे अभ्यासक मानले जातात. नरहर कुरुंदकर यांचे धर्मनिरपेक्षतेविषयी चिंतन एक विश्लेषण या विषयावरील संशोधनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना PhD ची पदवी प्रदान केलेली आहे. संशोधन, लेखन, भाषण आणि संभाषण या 4ही गोष्टींमध्ये तल्लीन होणे असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पिंड राहिलेला आहे. म्हणून तर सामाजिक शास्त्रांची अनेक महत्वाची नियतकालिके यामध्ये जसे त्यांनी संशोधनपर लेखन केले आहे तसेच महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, यशवंत अशा दैनिकांसाठीही सातत्याने महत्वपूर्ण लेखन केलेले आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या व्याख्यानमाला, विविध महाविद्यालये याशिवाय तरुणाईच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अनेक व्याख्याने दिलेली आहेत. क्लिष्ट विषय सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगणे ही त्यांची हातोटी राहिलेली आहे. म्हणून तर महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ते जसे प्रसिद्ध आहेत तसेच वैचारिक जगतातही आपली तर्कशुद्ध भूमिका रोखठोकपणे मांडणारे अभ्यासक म्हणूनही त्यांचा परिचय आहे. नरहर कुरुंदकरांच्या विचारधनावर मूलभूत संशोधन करणाऱ्या त्यांच्यासारख्या संशोधकाने गुरुजींच्या काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या त्रिवेणी या महत्वाच्या पुस्तकाचा परिचय करून देणे ही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची आहे. आपण सर्वजण त्यांच्या या अभ्यासपूर्ण परिचयाचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. नमस्कार मित्र हो, मी प्राध्यापक दत्ता हरी होनराव, श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर. आज युवा मनवंतर या चॅनलवर
परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी या मालिकेअंतर्गत नरहर कुरुंदकरांच्या त्रिवेणी या 3 भाषणांचा संग्रह असलेल्या ग्रंथावर माझं आकलन मांडणार आहे। नरहर कुरुंदकरांची जी गाजलेली पुस्तकं आहेत त्यामध्ये जागर, शिवरात्र, अन्वय, अभयारण्य, यात्रा, आकलन ही आहेत। पण हे पुस्तक तसं पाहता एवढं गाजलेलं पुस्तक म्हणून याकडे पाहिलं जात नाही, पण कुरुंदकरांची जी विचारशैली राहिलेली आहे, कुरुंदकरांनी अत्यंत कमी वयामध्ये 50 वर्षाचंच आयुष्य त्यांना लाभलेलं आहे। एवढं कमी काळामध्ये महाराष्ट्राला बीज रूपामध्ये जी विचार दिलेली आहेत त्या मालिकेमधलं हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे असं मला वाटते। कारण हे जे पुस्तक आहे ते कुरुंदकरांच्या निधनानंतर त्यांच्या जन्मस्मृती दिनी, जे 4थ्या जन्मस्मृती दिनी 15 जुलै 1986 रोजी हे इंद्रायणी प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे। तसं हे पुस्तक 3 भाषणांचा संग्रह आहे। कुरुंदकरांनी अमरावतीला नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये 3 व्याख्यानं दिली आणि त्या व्याख्यानाचं ध्वनिफिती मिळवून प्राध्यापक सुनीती देव यांनी शब्दबद्ध केला। या ग्रंथाला राची ढेरे यांची प्रस्तावना यायची होती, ते लिहिणार होते, पण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे या ग्रंथाला मालती किर्लोस्करांची 13 पृष्ठाची प्रस्तावना आहे। मालती किर्लोस्कर ह्या सुद्धा एक इरावती कर्वेंसारख्या अतिशय विद्वान असे विदुषी आहेत। त्यांची ही प्रस्तावना या ग्रंथाला आहे। या ग्रंथामध्ये 3 भाषणं आहेत। एक ययाती, वि स खांडेकरांची गाजलेली कादंबरी, ज्या कादंबरीला मराठीतला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, अशी ही कादंबरी। आणि दुसरा लेख आहे राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण आणि तिसरा लेख आहे समर्थ रामदास। नरहर कुरुंदकरांनी ही 3 व्याख्यानं सलग तिथं दिलेली आहेत। राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण हे शेवटचं व्याख्यान त्यांनी उदगीरमध्येही दिलेलं आहे। तर या 3 लेखातून त्यांनी जी बीज रूपामध्ये मांडणी केलेली आहे। कुरुंदकरांचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे की त्यांचं भारतीय समाजाबद्दलचं, भारतीय राजकारणाबद्दलचं जे आकलन आहे ते आजच्या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये त्यांनी जे 70च्या दशकात मांडलं होतं ते आज आपण प्रत्यक्ष घडताना पाहतो आहोत। ही कुरुंदकरांची अभ्यास पद्धती राहिलेली आहे आणि म्हणून कुरुंदकर हे ज्या निरपेक्षपणे, निर्भीडपणे, ज्या संयमाने, ज्याला आपण बॅलन्स्ड विचार पद्धती असं म्हणू, कारण महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी आणि एक प्रतिगामी अशी 2 विचार प्रवाह दिसतात। पण नरहर कुरुंदकर हे जरी स्वतःला समाजवादी म्हणत असले तरी ते अत्यंत सम्यकपणे बॅलन्स ठेवून विचार मांडणारे विचारवंत आहेत असं मला वाटते। त्यांनी चिकित्सा करत असताना कोणाचीही भीडभाड ठेवलेली नाही। त्यांनी समाजवाद्याच्या दांभिकपणावरही प्रहार केलेले आहेत, पुरोगाम्यांच्या दांभिकपणावरही प्रहार केलेले आहेत, हिंदुत्ववाद्यावरही प्रहार केलेले आहेत आणि मुस्लिम धर्माची चिकित्सा सुद्धा तेवढीच प्रखरपणे केलेली आहे। समाजवादी मुस्लिम प्रश्नाबद्दल मौन धारण करत असतात, पण कुरुंदकरांनी तो दोष दाखवून पुढचं राजकारण कुठल्या दिशेने जाऊ शकते याची कल्पना सुद्धा कुरुंदकरांनी दिलेली आहे। आणि म्हणून कुरुंदकरांचा विचार, कुरुंदकरांची विचार करण्याची पद्धती ही पुढचा वेध घेणारी आहे, नवीन तरुणांना विचार करायला शिकवणारी आहे, विचार कसा करावा हे सांगणारी आहे, राजकारणाकडे आपण कशा पद्धतीने पाहावा याची दृष्टी देणारी आहे। आणि म्हणून ती आज सुद्धा तेवढीच लोकप्रिय आहे, ती समजून घ्यावी लागते। कुरुंदकर जी बीज रूपामध्ये मांडतात, कारण कुरुंदकरांच्या या लिखाणाबद्दल जी प्रस्थापित जी आपली साहित्यिक विचारवंत आहेत ती असं म्हणतात की कुरुंदकरांनी पुस्तकं लिहिली, ग्रंथ नाही, कारण ग्रंथाला संदर्भ दिलेली असतात। कुरुंदकरांच्या या पुस्तकांमध्ये संदर्भांची यादी दिलेली नाही आणि म्हणूनच की काय मला असं वाटते की शेषराव मोरे सरांनी जी काही पुस्तकं लिहिली, मग ते 1857 जिहाद असेल,
गांधींनी आणि काँग्रेसने अखंड भारत का नाकारला असेल, ह्या सगळ्या या पुस्तकांची बीज रूपामध्ये मांडणी ही नरहर कुरुंदकरांच्या ग्रंथांमधून आलेली आहे. कुरुंदकरांनी बीज रूपामध्ये हा विचार दिलेला आहे, ही दृष्टी दिलेली आहे. आणि ही जी दृष्टी आहे ती नवीन संशोधकाला संशोधन करण्यासाठी एक दिशा देणारी दृष्टी आहे. आणि म्हणून ती मला आज सुद्धा अत्यंत प्रस्तुत आहे असं वाटतंय. आणि म्हणून मी हा उपक्रम घेणारे जे अत्यंत प्रसिद्ध साहित्यिक उत्कृष्ट वक्ते असलेले विश्वासराव देशमुख यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. की हा एक मोठा उपक्रम आहे, कारण कुरुंदकरांची ही ग्रंथ नव्या पिढीला समजून सांगणं, नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे एक फार राष्ट्रहिताचं कार्य आहे. कारण राष्ट्रासमोरची सगळीच मूलभूत प्रश्न त्यांनी चिंतनाला घेतलेली आहेत. त्यामधला हा सुद्धा एक मूलभूत प्रश्न आहे असं मला वाटते. मालती किर्लोस्करांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये कुरुंदकरांच्या निधनानंतर नांदेड शहर कसं शोकाकुळ झालेलं होतं, हॉटेलमधला मुलगा सुद्धा आमचं बोलणं ऐकून कुरुंदकरांबद्दल कसं सांगत होता, त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये किती 10,000 पेक्षा अधिक विद्यार्थी कशी होते, इथपासून त्या प्रस्तावनेची सुरुवात करतात. तर त्या प्रस्तावनेमध्ये ते मिरज, सांगली, कोल्हापूर या व्याख्यानाला येत तेव्हा ते त्यांच्या घरी थांबायचे. तर ते प्रवासाला किती कमी सामान घ्यायचे, छोटीशी बॅग, त्यांचा टिपिकल दाढीचा डब्बा, एक डायरी, पेन आणि एक शर्ट आणि धोतर, अशा पद्धतीचं ते. आणि ते आल्यानंतर ते कशा पद्धतीने सांगायचे, मी मराठवाड्यातला आणि म्हणून गेस्ट रूम कडे तुम्ही पुन्हा येऊ नका, माझा हा पसारा विस्कळीत पडलेला तो तुम्ही पाहू नका. इथपासून ते नरहर कुरुंदकरांनी पत्र लिहित असताना पत्रामध्ये त्यांची घेण्याची, उलट तपासणी घेण्याची पद्धत, त्यांच्या पत्राला मालती किर्लोस्करांनी म्हटलं की हे पत्र आहे का, याला निबंध म्हणावं. तर त्यांनी मग म्हणजे स्वतःबद्दल काहीच न लिहिणारे, मुद्द्याचं बोला म्हणणारे आणि मुद्देसूद मांडणी पत्रामध्ये करणारे, शेवटी आपला नम्र हे लिहिणारे. नम्र बद्दल विचारलं तर ते म्हणाले की मी आपला उद्धट असं लिहू का, म्हणजे अशा पद्धतीने ते हे करणारे. त्यांना एकदा विचारलं की ही अशा पद्धतीने नाही त्या चिकित्सा करून कशाला रोष हे करून घेता, नाही ती पत्र येतात. तर कुरुंदकर म्हणाले की मनुस्मृतीची तिचं दहन हे किती आवश्यक होता, योग्य होता, हे सांगण्यासाठी मी हा मनुस्मृती ग्रंथ लिहितो आहे. आणि त्या ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांना लेखी शिव्या घालणारी पत्र सुद्धा आल्याचा उल्लेख त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. पण कुरुंदकरांच्या श्रीमान योगीची प्रस्तावना वाचून प्रति आत्रेय म्हणाले की माझ्याकडे जर सत्ता राहिली असती तर मी तिला राजा केलो असतो, याचाही उल्लेख त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. अशी ही 13 प्रश्नाची नरहर कुरुंदकरांचं वैशिष्ट्य सांगणारी प्रस्तावना आहे. त्यानंतर नरहर कुरुंदकरांचा ययाती हे जे व्याख्यान आहे हे एका पुण्यवान, एका चारित्र्यवान राजाला, जर आपण म्हणजे मिथक कथांच्या, पुराण कथांची मिथक कशी कालांतराने मांडली जातात आणि त्यामध्ये एक चारित्र्यवान राजा तो स्त्रीलंपट कसा होतो आणि एखादा वाईट राजा, लबाड राजा तो चारित्र्यवान कसा होतो, इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. वि.स. खांडेकरांनी त्यांना हे लिहायला सांगितलं, म्हणून ययातीवर त्यांनी मी लिहिणार आहे म्हणून यामध्ये ते भाषणामध्ये बोलले. भाऊ खांडेकरांचा ययातीमुळेच ययाती हा विषय ह्याच्यामध्ये आला असं नाही, तर ययातीबद्दल आता दीर्घ अनेकांना त्याबद्दल आकर्षण राहिलेलं आहे. एकटे वि.स. खांडेकरच हे लेखक आहेत ययातीचे असं नाही, तर शिरवाडकरांनी सुद्धा ययातीवर नाटक लिहिलेलं आहे. ययाती आणि देवयानी हे त्यांचं नाटक आहे. कवी कांतांचं एक दीर्घ काव्य ययातीवर त्यांनी लिहिलेलं आहे. पाडगावकरांचेही ययातीवर एक स्वतंत्र दीर्घ काव्य आहे. खांडेकरांच्या डोक्यात पुराण कथा नाही तर 20व्या शतकातील माणसाची दुःख आहेत असं कुरुंदकर सुरुवातीलाच स्पष्टपणे नोंदवतात. आणि कुरुंदकर सांगतात की खांडेकरांची ययाती ही कादंबरी खांडेकरांच्या जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी कादंबरी आहे, ती पुराण कथा सांगणारी कादंबरी नाही. पुराण कथा ही एक निमित्त मात्र आहे, पण ते अलीकडच्या दुःख, त्यांच्या जीवनातील तत्वज्ञान हेच ते मांडतात. पुराणामध्ये हा ययाती सापडत नाही असं ते म्हणतात. कारण ययाती हा एक पुण्यवान सम्राट आहे. बदलत तो भोगवादी
सम्राट म्हणून आता पुढे आलेला आहे. तर हे सांगत असताना कुरुंदकर हे सांगतात, आज सुद्धा आपणही ती कल्पना करत नाही की म्हणजे एवढ्या मोठ्या सगळ्या लेखकांना ते त्यांची सगळी मांडणी ही कशी बिनबुडाची आहे ही अतिशय निर्भीडपणे स्पष्टपणे सांगतात. आणि हे सांगण्याचं कुरुंदकरांचं जे धाडस आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटते की जे आपण व्हॉल्टेअरचं बोलतो, मिलचं बोलतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एवढं खुलं वातावरण असलं पाहिजे की ज्यामध्ये निर्भीडपणे वैचारिक मतभेद मांडता आले पाहिजेत. तो विचार मला 100% पटत नसताना सुद्धा त्या विचाराच्या स्वातंत्र्यासाठी मी मरेपर्यंतच्या पाठीशी उभं टाकलं पाहिजे प्राणपणाने. ही जी व्हॉल्टेअरची भूमिका होती ती भूमिका कुरुंदकरांच्या लेखणीतून दिसते. तेव्हा वि. स. खांडेकरांना काय वाटलं असेल किंवा पाडगावकरांना काय वाटलं असेल, शिरवाडकरांना काय वाटलं असेल, गिरीश कर्नाडांनाही त्यांनी सोडलेलं नाही. त्यांचंही नाटक आहे, त्यांचंही नाव त्यामध्ये घेतलेलं आहे. आणि मग ही सगळी लेखक मध्यमवर्गीय आहेत, त्यामुळं ती आपल्या कल्पनेतून हा सगळा विचार करतात. पण हा राजा जो आहे ययाती तो अत्यंत चारित्र्यवान, अत्यंत पुण्यवान सम्राट आहे. आणि मग तो महाभारतामध्ये कशा पद्धतीने यांनी मांडला तर त्यांनी सांगितलं, अनुशासन पर्व, शांती पर्व या पर्वामध्ये भीष्म आणि धर्मात्मा असलेला युधिष्ठिर या दोघांमधला संवाद आहे. धर्मात्मा असणारा युधिष्ठिर प्रश्न विचारतो आहे की आमचा जन्म जंगलामध्ये झालाय, आम्ही तिथंच वाढलो, त्यामुळं या राज्याबद्दल, कुरु राज्याबद्दल आम्हाला फारशी माहिती नाही आणि ती माहिती आम्हाला द्यावी. आणि ही माहिती सांगण्यासाठी म्हणून जो अत्यंत ज्ञानी, तपस्वी, वैराग्यशाली, ब्रह्मचारी म्हणून प्रसिद्ध असलेला भीष्म प्रतिज्ञेच्या नावाने तो महाभारतामध्ये ख्यातनाम असलेला भीष्म त्याला सांगतो आहे की आपल्या या परंपरेतली, कुरु परंपरेतली जी अत्यंत महत्वाची नावं आहेत वंशजाची, त्याच्यातला हा जो 7वा वंशज आहे त्याचं नाव ययाती आहे. हा ययाती किती महत्वाचा आहे त्याचं नाव जर आपण घेतलं उठल्या तर जे आपलं पाप घडणार आहे, जे दैनंदिन जीवनामध्ये जे आपण वाईट कृत्य करू ते सुद्धा नष्ट होणार आहे, अशी भूमिका कुरुंदकरांनी मांडलेली आहे. भीष्म युधिष्ठिराला हे सांगतो आहे की अशा पद्धतीचा हा राजा आहे. आणि म्हणून त्या कुरुवंशाची सुरुवात त्यांनी ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं इथून सुरू केलेली आहे. दुसरा जो पूर्वज आहे तो मनु, प्रथम मनुचा पुत्र ईल, या ईलचा मुलगा पुरुर्वा आणि पुरुर्वाचा मुलगा नहुष आणि नहुषाचा मुलगा आहे ययाती. क्रमाने ही माणसे मागे पाहत चाललेली आहेत. कौरव पांडवाच्या दृष्टीने धृतराष्ट्र आणि पंडू यांची पिढी म्हणजे बापाची पिढी, विचित्रवीर्य आणि भीष्म म्हणजे ही आजोबाची पिढी, आणि शंतनू ही पंजोबाची पिढी, इथपर्यंतच हे श्राद्ध हे असते. पण त्याच्याही मागे जाऊन हा सगळा ययाती तो त्यांना सांगतो आहे. आणि मुळामध्ये हा जो ययाती आहे तो किती चारित्र्यवान आहे, तो कसा तत्वज्ञ आहे, ही सगळी मांडणी कुरुंदकरांनी केलेली आहे. पण ययाती कादंबरी आपण वाचली असेल तर ययाती कादंबरीमध्ये हा कसा स्त्रीलंपट ठरवला गेला. आणि स्त्रीलंपट म्हणजे काय, स्त्रीलंपट हे स्त्रियांवर अवलंबून असते, किती स्त्रिया सोबत संबंधित यावर अवलंबून असते, हे सगळं कुरुंदकरांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. की वि. स. खांडेकर एवढे चारित्र्यवान आहेत की त्यांना या शब्दाचा अर्थ देखील माहीत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. की हे मध्यमवर्गीय असल्यामुळं आपल्याकडं हे अशा पद्धतीने होते. कारण वसंत कानेटकरांच्या एका नाटकाची सुद्धा त्यांनी आठवण दिलेली आहे. रायगडाला जेव्हा जाग येते त्या नाटकामध्ये त्यांनी सुद्धा असं वर्णन नाटकात दाखवलेलं आहे की शिवाजीराजे आले आणि त्यांनी महाराणीला सांगितलं की पाणी प्यायला मागितलं आणि महाराणी अशा चांदीच्या घासलेल्या चकचकीत भांड्यामध्ये पाणी घेऊन बाहेर आलेली आहे. म्हणजे ही कल्पना जी आहे ती हम दो हमारे दो अशा स्वरूपाची आहे. 10x12च्या 3 रूम मध्ये राहणारा आमचा मध्यमवर्गीय साहित्यिक, आणि तो अशी कल्पना करतो. कारण महाराणी आणि राजा राणीला पाणी मागत नसतो, पाणी आणून देण्यासाठी अनेक लोक असतात, अनेक दासी राजमहालामध्ये असतात आणि त्या आणून देत असतात. राणीचं स्वतंत्र राजमहाल असते, तिथं सुद्धा अनेक दासी असतात, राजाचं स्वतंत्र राजमहाल असते. ही कल्पनाच यांना नाही.
अशी ती कुंदकरांनी मांडणी केलेली आहे. हा जो ययाती आहे तो जंगलामध्ये गेलेला आहे. म्हणजे तेव्हाची सगळी परिस्थिती आहे, शेतकऱ्याची पिकं ही जंगली प्राणी हे करतात, खातात, आणि म्हणून त्याच्यापासूनही संरक्षण द्यायचं आहे आणि शिकारीला जायचा असा तो भाग आहे. आणि तो भटकला, सैन्य बाजूला गेला आणि तो एकीकडे गेला आणि पाण्याच्या शोधामध्ये तो एका विहिरीजवळ गेला. शर्मिष्ठा आणि देवयानी या दोघींमध्ये भांडण झालं. सातत्याने ह्या नाटकांमध्ये देवयानी भांडकुदळ आहे असं दाखवलं गेलेलं आहे, पण देवयानी नाही तर शर्मिष्ठेने भांडण केलंय असं कुरुंदकर सांगतात. शर्मिष्ठा ही शुक्राचार्याची मुलगी आहे आणि देवयानी जी आहे ती दैत्य राजा वृषपर्वा याची मुलगी आहे शर्मिष्ठा. ही शर्मिष्ठा तिला म्हणते की तू माझ्याकडं राजा स्त्री असलेल्या तुझी मुलगी आहेस, तू माझे कपडे कसं काय घातलीस, आणि म्हणून तू तिच्यासोबत भांडण करते आणि तिला रागावून विहिरीमध्ये ढकलून देते आणि ती निघून जाते. भांडण तिनं काढलेलं आहे, ती विहिरीमध्ये पडलेली आहे आणि हा ययाती इथं गेलेला आहे. ययाती प्रश्न विचारतोय कसं पडलीस म्हणून, तर ती म्हणते की राजा, कारण राजाला ती ओळखते, राजाने तिला ओळखलेलं नाही, ती राजाला ओळखते. मग ती म्हणते की अगोदर पाण्यात पडलं त्याला वाचवायचं असते, बाहेर काढायचं असते का, कोण आहेस, कसं पडलीस हे विचारायचं असते. आणि मग ययातीने डावा हात समोर केला तर ती उजवा हात समोर करायला सांगते आणि मग ययातीने उजवा हात समोर केला की हात धरून बाहेर येते आणि नंतर मग ती सांगते की तू माझा हात उजवा हात धरलास तर तू आता माझं पाणी ग्रहण केलेलं आहेस आणि म्हणून माझ्यासोबत तू विवाह केला पाहिजेस. ययाती विचारतो तू कोण आहेस, ती सांगते मी शुक्राचार्याची मुलगी आहे. तो म्हणतो तू ब्राह्मण आहेस आणि मी क्षत्रिय आहे, तर ही विवाह बरोबर होणार नाही. तर ती पुढाकार घेऊन म्हणते की मी शुक्राचार्य म्हणजे माझ्या वडिलांनी संमती दिली तर झालं ना. आणि मग ती पुढाकार घेऊन वडिलांची संमती घेते, वडिलांना सांगते, वडिलांना हे सांगते घरी जाऊन की हे माझा असा असा अपमान झालेला आहे, ही असं म्हटलेली आहे, त्याच्यामुळं मी इथून निघून जाते. आणि मग मुलीवर प्रेम असल्यावर शुक्राचार्य तिथून निघतो म्हणतात आणि राजा वर्षप्रवा हा आपलं राज्य बुडेल, कारण संजीवनी शुक्राचार्यांकडे आहे आणि म्हणून तो ही अट मान्य करतो आणि शर्मिष्ठेला दाशी म्हणून द्यायला तयार होतो आणि शर्मिष्ठा दाशी होते आणि शुक्राचार्याच्या म्हणण्यापासून देवयानीचे याच्यासोबत विवाह होतो. अशी ती सगळी कहाणी आहे. आणि मग ती इथं आलेली आहे. दाशी म्हणत असताना ती काही हिचे पाय दाबावेत, हिचे भांडे घासावेत, कपडे घडी करून ठेवावेत असा तो काही प्रकार नाही. त्यासोबत राजांनी हजारो दाशी दुसऱ्या पाठवलेल्या आहेत. या दोघींच्याही सेवा करायला त्या आहेत, त्या सगळं हे करत असतात. या दोघी अत्यंत आनंदाने इथं आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं ते ययातीचं जीवन आहे. आणि ययातीला जी मुलं झालेली आहेत, देवयानीपासून 2 मुलं आहेत, यदू आणि तुर्वसू, आणि शर्मिष्ठेला अनु, दुहयू आणि पुरु अशी 3 मुलं आहेत. ही कहाणी पुढे जाते आणि देवयानीला ही मुलं होतात, ही दुसरीकडे असते. ही शर्मिष्ठा ययातीला भेटते आणि ययातीला अट घालते की तू माझ्या मालकींचा नवरा म्हणजे मालक, मग मी तरुण आहे, माझ्या सोबत विवाह केला नाहीस तर तुला पाप लागेल. आणि मग ह्याच्यामुळे हा हिच्यासोबत हे करतो आणि त्यापासून हिला ही मुलं होतात. आणि यामुळं शर्मिष्ठा आणि देवयानीला जेव्हा शर्मिष्ठेचं हे समजते तेव्हा ती सांगते एक ऋषी आला होता, राजऋषी, राजा आणि ऋषी सारखेच, मी त्यांना काही विचारलं नाही, त्यांच्यापासून बाळले आणि त्यांच्यापासून मला हे पुत्र झाला. पण एका दिवशी ती पाहते की ययाती त्या मुलांसोबत खेळत होता आणि तिला हे लक्षात आलं आणि तिनं तो राग ती जाऊन वडिलांना सांगते आणि वडिलांनी ययातीला शाप दिला, त्याचं तारुण्य गेलं, अशी ती कहाणी आहे. आणि मग तो तारुण्य गेलं म्हणून मग ती पुन्हा वडिलांना म्हणते की मी तुम्हाला असं करायला सांगितले का, मी फक्त माझी तक्रार सांगितले, तर तुम्ही माझ्या नवऱ्याला वृद्ध करून टाकलेला आहे, माझ्या संसाराचा सत्यानाश केला, त्याला उशाप द्या, त्याला शापातून मुक्ती द्या. आणि मग आपण पाहतो की शुक्राचार्य त्याला शापातून मुक्ती देण्यासाठी वर देतो. तो सांगतो की तू तारुण्य मुलाकडून मागून घे आणि तुझं वार्धक्य त्याला घे, म्हणजे वार्धक्य देता येईल आणि तारुण्य घेता येईल, असा तो सगळा प्रकार त्यामध्ये आहे. आणि मग वि. स. खांडेकरांनी या दोघींना एक एक मुलं दाखवलेली आहेत. कुरुंदकर म्हणतात की हम दो हमारे दो अशी ही त्यांची संकल्पना असावी, तसं ते नाही. तर हे अशा पद्धतीचं आहे की ह्याला
तिला 2, देवयानीला 2 आणि शर्मिष्ठीला 3 अशी मुलांची संख्या आहे. आणि तिच्याही मुलांनी वडिलांना तारुण्य दिलं नाही, हिच्याही मुलांनी दिलं नाही. हिच्या शेवटच्या शर्मिष्ठेच्या पुरुनी ते दिलं आणि ते घेऊन त्यांनी हे केलं. ही कहाणी जी पुढं आहे आता ही वाचायला वाचकांना तारुण्य देणं आणि तारुण्य घेणं यामुळं, या भोगामुळं भोग घेतला आणि मग नंतर त्यांनी पुरूला देऊन तो स्वतःहून 4 पुरुषार्थ पूर्ण झाले म्हणून तपश्चर्येला गेला. ही जी कहाणी आहे ही आवडत नाही आणि म्हणून अत्यंत चारित्र्यवान असलेला जो राजा आहे तो स्त्रीलंपट ठरतो, भोगवादी ठरतो. पण हा अत्यंत पुण्यवान आहे. हा पुढं महाभारतामध्ये ही कहाणी आलेली आहे आणि महाभारतातल्या कहाणीचा आणि या ययातीचा काहीही संबंध नाही असं कुरुंदकर म्हणतात. कुरुंदकरांच्या महाभारतातल्या कहाणीमध्ये जे दिसते ते कुरुंदकर मांडतात. कुरुंदकर म्हणतात की तो अत्यंत तपस्वी आहे. त्यांनी सगळे 4ही पुरुषार्थ त्याच्या जीवनातली पूर्ण केलेली आहेत. राज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये केलेलं आहे. राज्यातल्या सगळ्या जनतेला सुखसोयी उपलब्ध करून दिलेली आहेत. राज्य वैभवामध्ये आहे आणि अशा राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात म्हणून हा ययाती तपश्चर्येला निघालेला आहे. पत्नीला सांगितलं की पुरूला तुम्ही सांभाळा. तर त्या दोघी सुद्धा, तर हे भांडणं विसरून गेलेले आहे, दोघी याच्यासोबत संसार करत आहेत. त्या दोघी सुद्धा तपश्चर्येला त्याच्यासोबत गेल्या. त्यांना तप कसं असते, मोक्ष कशाला म्हणतात हे सगळं त्यांनी शिकवलं. त्यांनी सुद्धा तप केलं आणि तपामध्ये त्यांचं पुण्यवान आहेत. पतीच्या अगोदर त्यांचं निधन झालं, त्यानंतर हा तप करतो आहे. अन्न सोडलं यांनी, पुन्हा काही दिवस कंदमुळं खाऊन तप करतो, नंतर नुसतं पाणी पिऊन तप करतो, नंतर तर तो नुसतं श्वासावर हवेवर तप करतो. त्याचं पुण्य एवढं झालेलं आहे की तो यमाच्या डोक्यावर पाय ठेवून इंद्राने रथ पाठवला आणि तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि स्वर्गामध्ये इंद्र त्याला विचारतो की एवढं पुण्य तू कसं प्राप्त केलेलं आहेस, मोक्ष कसं मिळवतात, तप कसं करतात. आणि तो हे सगळं त्याला सांगायला लागतो, कारण हा तत्वज्ञ आहे. तत्वज्ञान विचारलं तत्वज्ञान सांगतो, मोक्ष कसं मिळवावं हे मोक्ष सांगतो. आणि महाभारतामध्ये हे आहे की जो आपलं पुण्याचं आपल्या तोंडून वर्णन करतो तेव्हा ते पुण्य संपुष्टात येते आणि म्हणून तो स्वर्गातून खाली पडतो. आणि खाली येत असताना त्याला ऋषी प्राचेतस मुनी भेटतात. ते विचारतात की अरे तू म्हणतो की असं असं झालं, मी माझं तप कसं केलं हेच सांगत होतो, तर माझं पुण्य संपलं आणि मी आता खाली जातो आहे. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे. ते म्हणतात की आम्हाला तुझ्यापेक्षा चांगला गुरु कुठून मिळणार आहे, मोक्ष म्हणजे काय, इतके दिवस तप करून आम्हाला ते कळालं नाही, तू ते आम्हाला सांग. तो म्हणतो की मी तिथून असं असं पुण्य गेल्यामुळे पडलो. ते म्हणतात की आमच्याकडे भरपूर पुण्य आहे, हे पुण्य तू घे, पण तू आम्हाला हे शिकव. आणि मग हा ययाती त्यांना मोक्ष म्हणजे काय, तप कसं करावं, मोक्ष कसं मिळवावं ह्या सगळ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकवतो. असा एक तपस्वी, ज्ञानी, प्रज्ञावान, पुण्यवान सम्राट हा ययाती आहे. आणि हा ययाती चुकीच्या पद्धतीने ज्यांनी लिहू नये त्यांनी लिहिलं, ज्यांना स्त्रीलंपट या शब्दाचा साधा अर्थ सुद्धा माहीत नाही अशा व्यक्तींनी, कारण स्त्रीलंपट जर कोण असेल तर कुरुंदकर म्हणतात की लग्नाला आलेल्या मुलाला, जे भीष्माला, आपल्या दुःखाचं कारण जे एक पुत्र असेल तो पिता दुःखी असतो असं सांगून आपल्या लग्नासाठी वधू शोधायला लावणारा शांतनू हा खरा स्त्रीलंपट आहे. दुसरा स्त्रीलंपट जर कोण असेल तर कैकेयीचं ऐकून जे अगोदरच्या पत्नीच्या मुलाला रामाला वनवासात पाठवणारा दशरथ हा स्त्रीलंपट आहे हे कुरुंदकर सांगत आहेत. हे दोन्हीही स्त्रीलंपट कशाला म्हणतात हेच माहिती नसल्यामुळं विसे खांडेकराला दिसलेले नाहीत, कारण तो एवढा चारित्र्यवान माणूस आहे की त्याला स्त्रीलंपटच कशाला म्हणतात हेच माहीत नाही. अशा पद्धतीची मांडणी कुरुंदकरांनी या भाषणामध्ये केलेली आहे. स्त्रीलंपट म्हणजे काय हेच माहीत नसल्यामुळं ही सगळी भानगड होते. आणि ही सगळी जे मराठी लेखक आहेत ती आपल्याच जीवनातले प्रश्न अशा पद्धतीने मांडत आहेत. मग ते गिरीश कार्नाड असो नाही, पण खऱ्या अर्थाने विषय कसा मांडला पाहिजे, पुराण कथांकडे कसं पाहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांनी एक चारित्र्यवान राजा कसा हे होतो आणि हरिश्चंद्रासारखा अत्यंत लबाड राजा पुराण कथांमध्ये तो स्वप्नामध्ये राज्य दान करून ते दान केलेलं राज्य
पूर्ण करण्यासाठी, विश्वामित्राला त्याने जे स्वप्नात दान दिलं ते पूर्ण करण्यासाठी तो पूर्ण आयुष्य झिजवतो, अशी मांडणी होते. आणि म्हणून ह्या पुराण कथातून इतिहास कसा शोधला पाहिजे, त्याची काय मांडणी असू शकते. कारण पुराणातून, मिथकातून इतिहासाकडे, जे दैवत कथेकडून इतिहासाकडे जाण्याच्या पद्धतीचा नमुना म्हणून त्यांनी राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण हे व्याख्यान दिलं. हे व्याख्यान कुरुंदकरांचं त्यांच्या युट्यूबवर सुद्धा ऑडिओ क्लिपमध्ये आहे. कुरुंदकरांनी या मांडणीमध्ये भगवान श्रीकृष्ण हे दैवत कसं आहे आणि ते देव म्हणून त्यांनी त्यांची या संस्कृतीवर किती छाप आहे, तो तत्वज्ञ म्हणून इथल्या संगीताचा, इथल्या चित्रकलेचा, इथल्या साहित्याचा, इथल्या साहित्यिक जीवनाचा त्यांचा प्रभाव त्यावर सगळ्यावर किती आहे. हा एक तत्वज्ञ ईश्वराचा अवतार, जे श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये लबाड्या करणारा, चोऱ्या करणारा, इथपासून जर आपण ठरवलं श्रीकृष्णाचं थोडं विटंबना करायची, तर त्यासाठी दुसरं काही करावं लागणार नाही, त्याच साहित्यामध्ये ते सापडेल. इथपासून सुरुवात करू ते तो देवापर्यंत कसा पोहोचला, त्याचं हे सगळं काय आहे. आणि ह्या पुराण कथांचा प्रवास कसा इसवीसन पूर्व 900 पासून ते इसवीसन पूर्व 1000 पर्यंत असा 1700 वर्षाचा दिंडोळा कसा घ्यावा लागतो हे कुरुंदकरांनी सांगितलं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हा राष्ट्रनिर्माता आहे. तो कसा राष्ट्रनिर्माता माणूस आहे, कारण आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला देव मानून पूजा करायला सुरुवात केल्यानंतर, त्याला देवालयात बसवल्यानंतर मनुष्य हा त्याच्यापासून आपण काही शिकू शकतो, आपण काही अनुकरण केलं पाहिजे, हे सगळं सोडून देतो आणि त्याची आरती पूजा करायला लागतो. यातून श्रीकृष्णाला त्यांनी बाहेर काढला आणि भगवान श्रीकृष्ण हा राष्ट्रनिर्माता कसा आहे ही एक अत्यंत आपलातून मांडणी या विषयाच्या निमित्ताने कुरुंदकरांनी केली. ही कुरुंदकरांनी दिलेली एक नवी दृष्टी आहे असं मला वाटते. त्यांनी या कथेमध्ये, या व्याख्यानामध्ये कुरुंदकरांच्या प्रेमाचं प्रतीक आहे, इथल्या अभंगाचं प्रतीक आहे, गवळणी त्यातून सुरू झाल्या, संगीत त्यातून सुरू झाली, हे सगळ्या साहित्यावर सगळ्या त्याचं छाप आहे. असं सगळं असताना कुरुंदकरांचं ह्या सगळ्या पुराण कथांच्या मागोमाग आपण जेव्हा जातो, त्या कुठल्या कुठल्या कथा कशा कळतात हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मग प्रेमकथा म्हणून 3 प्रेमकथा सांगितल्या. कुरुंदकरांनी भगवान श्रीकृष्णाची पहिलं प्रेम म्हणून सत्यभामा सांगितली, जी की पुराण कथांमध्ये अत्यंत भांडकुदळ म्हणून आलेली आहे. ही सत्यभामा आपल्या वडिलांनी ज्याच्या हातामध्ये आपला हात दिला, ज्याच्याशी आपला विवाह लावला, त्यावर निस्सीम प्रेम करणारी, त्याच्या सुखदुःखाची वाटेकरी असणारी, सदैव त्याच्यासोबत राहण्याची इच्छा बाळगणारी अशी ती आहे. आणि तिची अपेक्षा फक्त एवढी आहे की आपल्या पतीने माझ्या प्रेमामध्ये दुसरी वाटेकरी मला नको आहे, एवढी रास अपेक्षा आहे. मी एवढी सुंदर आहे, माझ्यामध्ये काय कमी आहे आणि म्हणून माझ्या पतीने दुसरी पत्नी करावी, असं तिचं म्हणणं आहे. यासाठी ती भांडते आहे. आणि हे आधुनिक काळातील संसार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं ते प्रतीक आहे. अशी स्त्री सुद्धा, असं प्रेम करणारी स्त्री सुद्धा आता अपवाद होते आहे असं कुरुंदकरांनी म्हटलेलं आहे. आणि सत्यभामा म्हणून भांडते आहे की दुसरी पत्नी नको, आणि अशा पद्धतीचं ते प्रेम आहे. पण हे प्रेम या सगळ्या पुराण कथांमध्ये 3ऱ्या नंबरचं प्रेम आहे. त्या अगोदर 2ऱ्या नंबरवर रुक्मिणी आहे. रुक्मिणीचं प्रेम हे रुक्मिणींनी पत्र पाठवलेलं आहे. रुक्मिणी तिचा भाऊ शिशुपालाशी तिचं लग्न लावू इच्छितो आहे आणि तिचे वडील सुद्धा त्याला संमती देत आहेत, म्हणून ती पत्र पाठवते. आणि म्हणून ती रुक्मिणींनी श्रीकृष्णाची निवड केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचं ते गंधर्व विवाह आहे. पण कुरुंदकर म्हणतात की महाभारतामध्ये, पुराण कथांमध्ये ते आहे, पण हे 2ऱ्या नंबरचं प्रेम आहे. तिचं प्रेम असं आहे की ती श्रीकृष्णावर प्रेम करते. ती म्हणते की माझा पती माझ्यावर प्रेम करतो, तो अन्य किती जणांवर प्रेम करतो, दुसऱ्यासोबत काय करतो हे मला माहित नाही, त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. तो माझ्यावर प्रेम करतो, माझ्या सुखदुःखात माझ्या सोबत असतो, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, एवढीच तिची अपेक्षा आहे. आणि म्हणून हे सत्यभामेपेक्षा श्रेष्ठ 2 नंबरचं प्रेम आहे. आणि सर्वात उच्च कोटीचं, सगळ्यात श्रेष्ठ ठरलेलं जे प्रेम आहे ते राधेचं प्रेम आहे. राधाकृष्णाचं ती निस्वार्थपणे प्रेम करते. तिची अपेक्षा कृष्ण तिच्या सोबत असावा ही सुद्धा नाही, कृष्णाने तिच्यासोबत विवाह करावा हे सुद्धा नाही, लग्न व्हावं हे नाही, कुठलीच अपेक्षा नसतील असं हे निस्सीम प्रेम आहे. आणि हे प्रेम करणारी राधा ही 1ल्या नंबरचं प्रेम आहे. आणि तीच श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाचा आधार आहे. श्रीकृष्णाच्या
या सगळ्या साहित्यावरच्या प्रभावाचा सगळ्याच गवळणी, सगळी साहित्य, सुरेश भटांची सुद्धा गझल आहे, राधिका जा जपून घरी, आज गोकुळात श्रीकृष्ण खेळतो, रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा घरी, अशा पद्धतीचं सुरेश भटांचं गझल त्याचा उल्लेख कुरुंदकरांनी केलेला आहे. म्हणजे एवढा प्रभाव असणारी, पण हे जे प्रेमाचं प्रतीक आहे, हे जे निस्वार्थ प्रेम आहे, हे भोगाच्या पलीकडे गेलेलं प्रेम आहे, पण असं प्रेम हे ह्याला इतिहासामध्ये स्थान नाही. जेव्हा आपण इसवी सनाच्या 9व्या शतकात जातो, तिथपासून ही राधा संपते. राधेला पुढच्या इतिहासामध्ये कुठलंही स्थान नाही. पुढं रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे. रुक्मिणी सुद्धा 3ऱ्या शतकापर्यंत आहे, त्याच्या पुढे रुक्मिणी नाही, सत्यभामाच आहे. 8 बायका ह्या आणलेल्या केलेल्या दुसऱ्या ह्याच्यातल्या पळून आणून करून घेतलेल्या अशा आहेत. सत्यभामा एकच ही यादव कुळातली ची पत्नी आहे, त्याच्यामुळे इतिहासामध्ये तीच सदैव त्याच्या सोबत आहे. आणि मग कुरुंदकर सांगतात की भगवान बुद्धांच्या मांडणीमध्ये हे आलेलं आहे. बुद्धांनी हे वर्णन केलेलं आहे की ही गणराज्य नष्ट झालेली आहेत, त्याने ती सगळी गणराज्य महाभारतामध्ये युद्धामध्ये सहभागी झालेली होती, आणि म्हणून हे युद्ध इतिहासामध्ये घडलेलं आहे हे सिद्ध होते. आणि इतर ही अशी ही गणराज्य होती हे सिद्ध होते. काशीप्रसाद जयस्वालांनी इंडियन पॉलिटी नावाचा ग्रंथ लिहिला, नंतर आळतेकरांनी वगैरे अनेकांनी ते लिहिलं, पण त्यामध्ये ही सगळी गणराज्य स्पष्टपणे मांडलेली आहेत. हा भगवान श्रीकृष्ण हा राष्ट्रनिर्माता आहे, तो गणराज्याचा प्रमुख आहे, तो राज्यशाहीचा प्रमुख नाही, त्याची राज्यशाही नाही. कारण त्याची राज्यशाही असली असतं तो राजाच झाला नसता. कारण त्याच्या अगोदर बलराम आहे, बलराम त्याचा मोठा भाऊ आहे, बलराम राजा होईल, बलरामही राजा झाला नसता, कारण वासुदेव जिवंत आहे, वासुदेवाला राज्य करावं लागलं असतं. पण तिथं गणराज्य आहे, आणि म्हणून त्या गणामध्ये राज्य कोणीही असो, सत्ता ही श्रीकृष्णाची चालते. आणि श्रीकृष्णाने ज्या मथुरेमध्ये कंसाचा वध केला, त्यानंतर उग्रसेनाला गादीवर बसवलं. उग्रसेन कोण आहे याचा थांग पत्ता लागत नाही. उग्रसेन हे व्यक्तीचं नाव नाही, तर उग्रसेन हे शासन पद्धतीचं नाव आहे, व्यवस्थेचं नाव आहे, गणराज्याचं नाव आहे, असं कुरुंदकर म्हणतात. कारण बापाला उग्रसेनाला त्यांनी तुरुंगामध्ये टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर आकाशवाणी झाली, देवकीला 8 पुत्र झाली. आणि मग हे काव्य याचा आनंद घ्या, सगळ्या साखळ्या तुटल्या, नदीचं पाणी खाली आलं, आणि हे सगळं श्रीकृष्ण जन्मला, तो मोठा झाला, 18 वर्षाचा झाला, आणि त्यांनी कंसाला मारलं, पुन्हा उग्रसेनाला गादीवर बसवलं. नंतर श्रीकृष्ण संपल्यानंतर, श्रीकृष्णाची यादव महाभारताचं युद्ध संपल्यानंतर यादव आपापसामध्ये संघर्ष करून घेऊ लागली. द्वारका बुडाली. द्वारका बुडाल्यानंतर त्या स्त्रिया अर्जुनाच्या दिल्या. अर्जुनावरला अट घातली होती श्रीकृष्णाने की माझं मथुरेचं राज्य पुन्हा मिळवून द्यायचं, आणि त्या राज्यावर यादवांचा वंशच जेव्हा बसवला गेला तो सुरक्षित आहे हे पाहिल्यानंतर उग्रसेन मेला. म्हणजे एवढं आयुष्य उग्रसेनाला असू शकते का, असा प्रश्न कुरुंदकरांनी केलेला आहे. आणि म्हणून उग्रसेन ही शासन पद्धतीचं नाव आहे, ते एक गणराज्य आहे. आणि श्रीकृष्णांनी मथुरा जी सोडली ती का सोडली हे सांगत असताना जरासंघाचं श्रीकृष्णासोबत असलेलं वैर काय आहे, आणि जरासंघ हा कंसाचा जावई आहे, आणि त्याला मारल्यामुळं तो त्यांना मारायला येईल सैन्य घेऊन आला होता, आणि त्याला अंदाज नव्हता म्हणून तो परतून गेला. आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून ही गोपालन असणारं गणराज्य हे द्वारकेला आलं. आता तो द्वारकेला येणार नाही का, तर मध्ये कुरुचं राज्य आहे, आणि ह्या कुरु राज्याचा प्रमुख भीष्म आहे, आणि हे सुद्धा एक साम्राज्य आहे. आणि या साम्राज्याला विरोध करून याच्यासोबत टक्कर देऊन तो द्वारकेला येणार नाही, हा विश्वास श्रीकृष्णाचा आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाने आपल्या सगळ्या लोकांनी सगळी राजधानी मथुरेतून द्वारकेला नेलेली आहे. आणि द्वारकेमध्ये हे सगळे व्यापारी व्यापार करत आहेत, गोपालनाकडून व्यापाराकडे, आणि म्हणून द्वारका ही सोन्याची झालेली आहे. असा तो राज्य आहे. आणि तो जर त्याला जरासंघाला संपवायचा आहे, आणि हे संपवण्यासाठी त्यांनी पांडवांना मदत केलेली आहे राजनीतीमध्ये. तो एक राजनीतिज्ञ आहे. त्यांनी जर कौरवांना समर्थन दिलं असतं तर त्याचं मांडलिकत्व पत्करावं लागलं असतं. आणि म्हणून पांडवांचं नवीन राज्य निर्माण करून जे द्रौपदीच्या निमित्ताने त्यांनी पांडवांची मैत्री केली आणि पांडवांना
साम्राज्य मिळवून दिलं आणि हे साम्राज्य मिळवून देऊन त्यांच्या मदतीने जरासंघाचा वध केला. जरासंघाच्या वधाला हे निघाले गेले आणि त्याच्याकडे भिक्षा मागितली युद्धाची आणि ती युद्धभिक्षा 21 दिवस युद्ध चाललं भीमांनी जरासंघाला आणि मग श्रीकृष्णाने त्याला मदत केली. श्रीकृष्णाने सांगितलं असं चिरून टाकून इकडचं इकडं हे सगळं आपण महाभारतामध्ये पाहतो. अशा पद्धतीने जरासंघाचा वध केला आणि युधिष्ठिराचं राजसूय यज्ञ केला आणि याला सम्राट म्हणून गादीवर बसवलं. म्हणजे अशा पद्धतीने श्रीकृष्ण हा राष्ट्र निर्माता आहे. आणि रुक्मिणीच्या बद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं. रुक्मी हे जे शब्द आहे तो रुक्म म्हणजे सोनं या अर्थाने आहे. नाहीतर अगोदरच्या सगळ्या राणींची नावं ही त्याच्या वडिलाहून पांचालची म्हणून पांचाली, द्रौपदाची मुलगी म्हणून द्रौपदी अशीच नावं ती आलेली आहेत. आणि असं नाव रुक्मिणीबद्दल नाही, ती भीमकाची मुलगी म्हणून तिचं नाव आलेलं नाही किंवा राजाचे आलं नाही. श्रीकृष्णाने तिला जिंकलं आणि त्यासोबतच तिथली राजधानी लुटली आणि सगळं सोन्यासी तो घेऊन आला असं ते वर्णन केलं. आणि म्हणून श्रीकृष्णाचं रुक्मिणीचा विवाह हा राक्षस विवाह आहे हे सुद्धा कुरुंकर सांगायला विसरले नाहीत. म्हणजे इथपासून ते इथपर्यंत असं ते श्रीकृष्णाचं राष्ट्र निर्माता म्हणून जे काही चरित्र आहे ते नरहर कुरुंकरांनी मांडलं. कारण आपण पुराण कथांमधून सुद्धा इतिहासाचा कसा शोध घ्यावा आणि हा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर आधुनिक पिढीला सुद्धा देव म्हणून आरती करण्याऐवजी त्याचं जर आपण अनुकरण केलं, तो एक तत्वज्ञ आहे, तो एक राजनीतिज्ञ आहे, तो कशा पद्धतीने राज्यकारभार करतो आहे, तो पळून जातो आहे युद्धातून, त्याच्यावर किती लोक आक्रमण करतात, तो तत्वज्ञान सांगणारा आहे, भगवद्गीता सांगणारा आहे. आणि त्याच्या ह्या सगळ्या भगवद्गीतेचा, त्याच्या सगळ्या ह्या तत्वज्ञानाचा सामान्यांपासून ते राष्ट्रपुरुषांपर्यंत प्रभाव आहे. मग टिळक असतील, टिळकांनी गीता रहस्य लिहिलं, गांधी सुद्धा गीतेचा प्रभाव आहे, विनोबा भावे आहेत, या राष्ट्रपुरुषांपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी मोहित केलेला आहे. सगळ्या संतांनी, एकनाथ आणि गवळणी ह्या सगळ्यांवर ज्या सांस्कृतिकचा, भारतीय संस्कृतीचं ते प्रभाव श्रीकृष्ण चरित्राचा आहे. आणि म्हणून असं हे सगळं चरित्र एक राष्ट्र निर्माता कसा आहे याची मांडणी अत्यंत नवीन, अत्यंत अफलातून आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये तसा राजकारणी कसा असू शकतो. आणि मग त्यांनी सांगितलं की जे स्थान गांधींचं काँग्रेसमध्ये आहे तशा स्वरूपाचं स्थान श्रीकृष्णाचं या गणराज्यामध्ये आहे. आणि म्हणून तिथं श्रीकृष्ण हाच त्या सगळ्या व्यवस्थेचा, राज्यव्यवस्थेचा प्रमुख आहे. ही मांडणी त्यांनी या लेखात केली. मला वाटते की ही आपण वाचाल तर आपल्याला सुद्धा ह्या सगळ्या आजच्या परिप्रेक्षातली अनेक उत्तरं त्यामध्ये मिळतील. वेळेची मर्यादा आहे म्हणून तिसरा जो लेख आहे, तिसरं जे भाषण आहे ते समर्थ रामदासांचं आहे. आणि समर्थ रामदास हा ब्राह्मणेतर वादाचा कसा बळी ठरलेला आहे. आणि म्हणून मग एका बाजूने ब्राह्मण किती श्रेष्ठ आहेत, ब्राह्मण श्रेष्ठत्वातून रामदास हा कसा गुरु होता आणि रामदासाने उपदेश केला म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झाला. अशा पद्धतीने रामदासाचं चरित्र लिहिणारी ही अंधभक्त कशा पद्धतीने रामदासाला संपवतात ही मांडणी कुरुंदकरांनी केलेली आहे. शिवचरित्रामध्ये शिवाजी राजा हा काही सांकामी आहे का काय, त्याला तो आला आणि यांनी रामदासाने त्याला सांगितलं की हे बघ अशा पद्धतीने तू राज्य निर्माण कर, हा किल्ला जिंक, हा किल्ला घेऊ नको, हा किल्ला घे, अशा पद्धतीने त्यांनी हे केलं की काय, एवढा तो सामान्य होता की काय, असे प्रश्न कुरुंदकरांनी विचारलेले आहेत. कारण या सगळ्या ब्राह्मणी लेखकाकडून अशा पद्धतीने लिखाण केल्यामुळं त्याला प्रतिवाद करणारा दुसरा प्रतिवादी लिखाण तयार झालं. आणि रामदास हा संत परंपरेतला एक इहवादी, राष्ट्रवादी संत असून सुद्धा तो बदनाम झाला. आणि म्हणून तो संत आपण समजून घेतला पाहिजे. त्यांनी गावोगाव मारुतीची मंदिरं बांधली, स्थापना केली, बलउपासना केली, आखाडे तयार केले आणि म्हणून सैन्य तयार झालं. ही सगळी मांडणी निरर्थक आहे, खोटी आहे, बिनआधाराची आहे. हे कुरुंदकरांनी सांगितलं की जर एवढ्या सगळ्या गावांमध्ये त्यांनी मारुती बसवायची ठरवली, मूर्ती स्थापन करायची ठरवली तर पूर्ण आयुष्य दगडाला शेंदूर लावण्यामध्येच त्याचं संपून जाईल असं त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलं. आणि कुरुंदकरांनी सांगितलं की मारुती हे जे लोकदैवत आहे ते आर्यांनी त्यांच्या पूर्वीपासूनच आहे, ते या सगळ्याच्या अनेक शतकापासून ते आहे, इसवी सनाच्या पूर्वीपासून ते इथं आहे, ते लोकदैवत आहे, त्याचं नाव यनुमंत हे आहे.
त्याचा अपभ्रंश होऊन ते हनुमंत झालेला आहे. आणि हा हनुमंत रामभक्त म्हणून आलेला नाही, तर तो लोकदैवत म्हणून आलेला आहे. फार तर एक 8-10 मूर्त्यांची स्थापना रामदासांनी केली असेल, पण रामदास शिवाजींना कधी भेटला, रामदासांनी हे स्थापन केलं का, या गोष्टी महत्वाच्या नाहीत. तर समर्थ रामदास आणि शिवाजीच्या अनुषंगाने काय महत्वाचं आहे हे कुरुंदकर सांगत आहेत. कुरुंदकर प्रतिवाद करणारी टोकाचा प्रतिवाद करतात. त्यामध्ये त्यांनी एक बाजूने अशा पद्धतीने वर्णन केलं की दुसऱ्या बाजूने रामदास हा कसा आदिलशाचा हेर होता, मोगलांचा हेर होता, अशी मांडणी सुरू होते. आणि म्हणून नांदेडमध्ये केशवराव धोंडगे जे खासदार आमदार राहिले होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, याचा उल्लेख कुरुंदकर करतात. सज्जनगडाच्या रामदासाला आसनगावच्या दातीचा बोध. म्हणजे रामदास आसनगावच्या मुलीसोबत लग्न करताना बाहुल्याहून पळाला, म्हणून मग त्या स्त्रीवर त्यांनी अन्याय केला आणि म्हणून ती सांगते की माझ्यावर अन्याय केलेला ती बोध करते की अशा पद्धतीने अन्याय करणारा जगाचं काय कल्याण करू शकतो, अशा पद्धतीचं ते हे आहे. पण ह्या ब्राह्मणेतर वादामध्ये तो अशा पद्धतीने बसला. आणि मग असं जेव्हा लिखाण होते तेव्हा ब्राह्मण लेखकांना वेदना होतात, दुःख होते, इंगळ्या डसल्यासारख्या वेदना होतात. पण या सर्व वेदनांचा आधार रामदासांच्या शिष्यांच्या मूर्खपणामध्ये आहे हे आपण विसरून जातो. बसल्या जागी अंतर्धान पावणे किंवा गुप्त होणे अशा पद्धतीची वर्णनं त्याच्या चरित्रामध्ये या भक्तांनी केलेली आहेत. तो त्याची एक कहाणी मी सांगितलेली आहे की हा रामदास शिवाजी महाराजांची परीक्षा पाहून शिवाजी महाराजांना म्हणतो की मला असं मी बिमार पडलेलो आहे आणि माझं ह्यावरचं औषध वाघिणीचं दूध आहे आणि कोण आणतोय? शिवाजी म्हणतो मी आणतो. आणि मग शिवाजी जातो, वाघिणीचं मारलं तर वाघिणी दूध देणार नाही, मग जिवंत वाघिणीचं दूध काढलं पाहिजे. मग शिवाजी महाराज जातात आणि ते पिल्ले बाजूला करून ते दूध काढतात. दूध काढता करता त्या वाघिणीचा रामदास होतो. म्हणजे असा चमत्कार, अशी वर्णनं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भक्तांनी ह्या केलेली आहेत. आणि म्हणून त्याचा प्रतिवाद करणारी टोकाचा प्रतिवाद करत असतात. गावोगावी या पद्धतीने सगळी मांडणी त्यांनी केलेली आहे. तुकारामाच्या कीर्तनामधला एक प्रसंग आहे. शिवाजी महाराज कीर्तन ऐकत बसले होते, लोहगावचे ते मंदिर, आणि मग तिथं मोहम्मद बंगशाह आला. आणि मग आता काय कसं करायचं, शिवाजींना कसं वाजवायचा प्रश्न पडला. आणि त्या सैन्याला आणि त्या बंगशाहला सगळीच लोक शिवाजी दिसू लागली आणि त्यामध्ये मूळ शिवाजी पळून गेला. अशा पद्धतीचं ते वर्णन आहे. तर कुरुंदकरांनी सांगितलं हे कसं खोटं आहे, कारण लोहगावचे मंदिर माधवराव पेशव्याने बांधलेलं आहे, त्याचा त्या काळाशी काही संबंध नाही. आणि जो मोहम्मद बंगशाह कीर्तनामध्ये आला होता त्याला हे जे दिसलं त्याचा जन्म 1682चा आहे आणि शिवाजी राजांचा मृत्यू 1680चा आहे, हे आपण समजून घेत नाही. आणि तुकारामाचा मृत्यू हा जे वैकुंठाला गेले, मृत्यू पावले, हा 1651चा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपल्याला खरं ज्ञान होत नाही, हे त्यांनी सांगितलं. आणि मग शिवाजी आणि रामदास यांची भेट 1672ला झालेली आहे. आणि मग त्या सगळ्या भक्तांची सगळी मुद्दे कुरुंदकरांनी खोडून काढलेली आहेत की शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती तो काळ 1645चा आहे. आणि रामदासी पंथाची जी स्थापना झालेली आहे तो काळ 1649चा आहे. म्हणजे 5 वर्षानंतर रामदासी पंथाची स्थापना झाली. हा त्याला कुठला काय उद्देश करणार आहे असं ते त्यांनी सांगितलं. म्हणजे शिवाजी राजा हा राज्यनिर्मितीची प्रेरणा दुसऱ्याकडून घेण्याची त्यांना गरज नाही. युद्धाचं तंत्र त्यांना कोणी सांगण्याची गरज नाही. युद्धतंत्र काय असते, युद्ध कसं करावं हे सगळं शिवाजी महाराज जाणते आहेत. आणि शिवाजी महाराज हे काय आहेत हे कुरुंदकरांनी सांगितलं. म्हणजे ते एक अत्यंत करारी, अत्यंत शिस्तप्रिय कसे राजे आहेत. त्यांचं तप मावळमधला किती मोठं तप आहे. इकडे रामदास रामनामाच्या जपामध्ये तप करतो आहे, तर शिवाजी ते तप करत आहेत. ते दोन्ही तप समान तप आहेत असं रामदासाला वाटलं. आणि रामदासांनी शिवाजींना ते बोलून दाखवलं असं ते म्हणतात. शिवाजी महाराजांनी महाराज किती करारी होते हे सांगताना कुरुंदकरांनी सांगितलं
की चिंचवडचा देव म्हणून एक महाराज होता आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कर वसुली करायची नाही, मी त्यांना कर माफी केलेली आहे असं सांगितलं. तेव्हा शिवाजीराजेने त्याला पत्र लिहिलंय की तुम्ही इथे रायगडावर या, राज्यकारभार करा आणि मी चिंचवडला तिथे बसून तपश्चर्या करतो. कारण अशा पद्धतीने कोणी जर कर माफ करू लागलं तर राज्यकारभार करणं अवघड जाईल, म्हणून शिवाजींनी त्याला ते पत्र पाठवलेलं आहे. एका किल्ल्याचा किल्लेदार ब्राह्मण होता आणि तो एकादश धरलेला आहे आणि त्याच्या एकादशीमुळं तो गाफील राहिल्याचं कळालं. तेव्हा कुरुंदकरांनी त्याला पत्र लिहिलेलं आहे की अशा पद्धतीने किल्लेदार गाफील आहे हे जर मला समजलं तर ब्राह्मण म्हणून गय केली जाणार नाही, तोफेच्या तोंडी बांधून उडवून टाकून देईल, अशा पद्धतीची धमकी देणारा शिवाजी राजे आहे. त्याशिवाय असं केल्याशिवाय हे राज्य निर्माण होत नसतात. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी राज्य निर्माण केलेलं आहे. लोकांनी अमावस्येला युद्धावर जावं का असं प्रश्न केला तेव्हा त्यांनी त्यांना प्रतिप्रश्न केलेला आहे की बलिप्रदेला जर विजय हवा असेल तर अमावस्येला गेलं पाहिजे, अमावस्येला गेलं नाही तर प्रतिपदेला कसं काय विजय प्राप्त होईल, आणि म्हणून त्या सगळ्या अंधश्रद्धा त्यांनी मोडीत काढलेल्या आहेत. शिवाजी राजांना मुलगा झाला राजाराम, तो पालथा जन्मला म्हणून अपशकुन झालं म्हणून अंधश्रद्धा सांगितली जात होती. तर शिवाजी महाराज म्हणाले की तो पालथा जन्मला म्हणजे तो संपूर्ण पृथ्वी पालथी घालू शकतो आणि म्हणून त्याचं नाव राजाराम ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने अत्यंत वैज्ञानिक दृष्टी असलेला असा हा राजा आहे आणि त्याचं संपूर्ण जीवनपट यांनी शिवाजी महाराजांनी नरहर कुरुंदकरांनी मांडलेला आहे. आणि इकडं रामदासांचं जीवनपट मांडलेलं आहे, ह्याचं आयुष्य आणि यांचं आयुष्य. यांनी 19 फेब्रुवारी 1630 त्यांचा जन्म 1608चा आहे. जालन्यातील परतूर येथील जांब या गावी रामदास जन्मलेले आहेत आणि रामदासाचं ग्रहत्याग 1620चा आहे आणि 1681ला रामदासाचा मृत्यू आहे. 1680ला राजांचा मृत्यू आहे. पण राज्य निर्माण करत असताना राज्य निर्मितीचं जे कार्य आहे ते कार्य कशा पद्धतीने करावं लागत असते, त्यासाठी काय त्याग लागतो. शिवाजीराजे पन्हाळगडावरून जात होते तेव्हा सिद्धी जोहरचं सैन्य मागं लागलेलं आहे, 5000चं सैन्य आहे. जीवा न्हाव्याला भेटीला पाठवलेला आहे, जीव तो द्यायला तयार होतो राज्यासाठी. पावनखिंडी बाजीप्रभू देशपांडे लढवत आहे, त्याच्यासोबत 300 सैन्य आहे. 2 तुकड्या त्यांनी पलटून लावलेल्या आहेत, 3री तुकडी आलेली आहे आणि त्यामध्ये बाजीप्रभू पूर्ण घायाळ झालेले आहेत. आणि तोफेच्या विशाळ गडावरील तोफेच्या आवाज आल्यानंतर त्यांनी प्राण सोडला हे ज्ञात नाही. कुरुंदकर म्हणतात की हे अनेकांना ज्ञात नाही. त्या 300 पैकी 298 लोकांनी तिथं प्राण दिलेले आहेत आणि ही 298 लोक एका आपल्या राज्यासाठी प्राण देतात. आपलं कुटुंब, आपली मुलं, आपले अपत्य ही वाऱ्यावर सोडायला, निराधार करायला तयार होतात. ती केव्हा या मागे कुठलं तत्वज्ञान असते जेव्हा ही राजकारणामुळे होत नसते. यासाठी चारित्र्यवान संतांनी या मागे तत्वज्ञान उभं करावं लागत असते आणि ते रामदासांनी केलं. रामदास आणि मग या कार्यासाठी म्हणून त्यांनी 3 संत सांगितले, संत ज्ञानेश्वर, एकनाथ आणि रामदास. ज्ञानेश्वरांनी दक्षिण पूर्ण गेला. आता आपण काही ही आक्रमण रोखू शकत नाही, मंदिर वाचू शकत नाही, मूर्ती वाचू शकत नाही, म्हणून त्यांनी मांडणी केली देहामध्येच देव आहे आणि तो आपण जपला पाहिजे. आत्मिक दृष्टी आपण कचून चालणार नाही म्हणून ज्ञानेश्वराची मांडणी येते आणि त्याच्यानंतरचा काळ आहे म्हणून. आणि ज्ञानेश्वर झाला नसता तर हिंदूच राहिला नसता, हिंदू राहिला नसता तर हिंदूंचं राज्य निर्माण करणारा शिवाजी झाला नसता. हिंदूंचं राज्य म्हणजे त्या काळातल्या एतदेशीयांचं राज्य आहे असं कुरुंदकरांनी म्हटलेलं आहे. हे एतदेशीयांचं राज्य निर्माण झालं नसतं आणि हे राज्य एकनाथ झाला नसता आणि मग एकनाथांनी पुन्हा राक्षस देवावर, मंदिरावर, यात्रेवर हल्ले करत असतील तर घरामध्ये पूजा करणं, घरामध्ये पुराण वाचणं हे योग्य नाही. तर ते तुम्ही संघटित झालं पाहिजे, बाहेर येऊन ते केलं पाहिजे असं सांगणारा तो एकनाथ आहे. आणि आलेल्या राक्षसांच्या दैत्याच्या आक्रमणाला हातात शस्त्र घेऊन परतून लावणं ही हिंसा नाही, हे सुद्धा पुण्याचं कृत्य आहे आणि हे कृत्य केल्याशिवाय आपण सुरक्षित राहणार नाही हे शिकवून देणारा एकनाथ आहे. आणि त्याच्यासमोर शिवाजी सारखा राजा नाही आणि म्हणून हेच तो सांगतो आहे. रामदासाला शिवाजी सारखा राजा आहे म्हणून रामदास शिवाजी राजांना म्हणतो की तुम्ही जे करत आहात ते तप आहे,
मी हे तप करतो, तुम्ही ते तप करत आहात. आणि म्हणून तो गावोगाव रामदास पंडित फिरून हे सांगत आहेत की हा राजा देवाचं राज्य निर्माण करतो आहे, स्त्रीचं राज्य निर्माण करतो आहे. त्या राज्यासाठी आपण बलिदान द्याल तर तुम्हाला मोक्ष मिळेल, तुम्ही पुण्यवान ठराल. तुमचं पुण्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, त्या सैन्यात सामील व्हा, त्यांना मदत करा, त्या राज्यामध्ये सामील व्हा. अशा पद्धतीची भूमिका रामदासांनी घेतलेली आहे. आणि हा रामदास खऱ्या अर्थाने हे रामदासांचं मोठेपण आहे. बलिदानाची प्रेरणा राजकारणातून निर्माण होत नसतात. बलिदानाच्या प्रेरणा राजकारणाच्या मागे जे संतत्व उभं राहते त्यातून जाग्या होतात. आणि म्हणून असा हा संत आहे. आणि म्हणून हिंदूंचे राज्य निर्माण करण्यासाठी, व्यक्तीचे राज्य नाही परमेश्वराचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजीराजांनी भूमिका घेतलेली आहे. आणि हे स्त्रीचं राज्य सफल होण्यासाठीची योग साधना तो करतो आहे. आणि म्हणून त्यामध्ये तुम्ही जर सहभागी झालात तर ते राज्य सार्थकी होईल. अशा पद्धतीने जनता लढणारी तिला एक दिशा देऊन आपल्या राज्यासाठी बलिदान देण्याची प्रेरणा रामदासांनी दिलेली आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर, एकनाथ आणि रामदास ही कशा पद्धतीने समाज उभा करत आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये रामदासाचं हे जर आपल्याला कळालं, रामदासाची ही भूमिका कळाली तर रामदासाची मनाची करुणाष्टके समजतात, मनाचे श्लोक समजतात. आणि रामदास काय आहे हे आपल्या लक्षात येते. यासाठी तो कधी भेटला होता किंवा त्यांनी मंदिरं स्थापन केली, त्यांनी बलोपासना, त्यापूर्वीपासूनच शहाजीराजे, त्यांचे वडील बालूजीराजे म्हणजे रामदासाच्या कितीतरी पूर्वी ही सगळी युद्ध करतच होती, लढत होती. त्यांना बलोपासना शिकवण्याची, त्यांच्या हातात तलवारी होत्या, पण ती निजामाच्या राज्यासाठी लढत होती. ती आता आपल्या राज्यासाठी लढत आहेत. हे यामध्ये रामदासाचं मोठेपण आहे हे कुरुंदकरांनी सांगितलं. आणि म्हणून कुरुंदकरांचं हे वैशिष्ट्य आहे की इतिहासाकडे कसं बघितलं पाहिजे, इतिहास काय आहे तो कसा समजून घेतला पाहिजे आणि तो निर्भीडपणे कसा मांडला पाहिजे हे कुरुंदकरांनी दाखवून दिलेलं आहे. कुरुंदकरांनी रामदास मांडत असताना एक गोष्ट मांडलेली आहे की मराठी इतिहासाचा वाङ्मयाचा इतिहास लिहिणारे विलो भावे यांना त्यांनी सोडलेलं नाही. त्यांनी म्हटलं की रामदास आणि तुकारामाबद्दल जे वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे ते कसं चुकीचं आहे ते सुद्धा कुरुंदकरांनी अत्यंत प्रभावीपणे सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे एखाद्या लेखकाला काय वाटेल याचा विचार न करता अत्यंत निरपेक्षपणे समतुल्य संतुलित असा विचार ज्याला आपण म्हणू तो मांडण्याची क्षमता कुरुंदकरांमध्ये होती. अशी ही 3 लेख या ग्रंथामध्ये आहेत. या ग्रंथाचं नाव त्रिवेणी आहे. एवढं बोलून मी थांबतो. मला वाटतं वेळ झालेला आहे. धन्यवाद.